श्रीराम जय जय राम. सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच. श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे. या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लीलया स्पष्ट केला आहे. लेखक आहेत रामभक्त रंभ कुलकर्णी. या श्रीरामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौ शिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे. आज दिनांक 21 जून. आजचे बोधवचन: प्रपंच अनासक्तीने आणि आनंदाने करणे हाच परमार्थ. श्रीराम. ईश्वर आनंदरूप आहे. परमानंद आणि ईश्वर एकरूपच आहेत. ते छिन्न भिन्न करताच येणार नाहीत. प्रकाशाशिवाय सूर्य नाही, हिमाशिवाय हिमालय नाही, जलाशिवाय सागर नाही, तद्वत आनंदाशिवाय ईश्वर नाही. ईश्वर जसा विश्व व्यापून आहे, अगदी अणुरेणूतही आहे, तसा आनंदही सर्वव्यापी आणि स्वयंभू आहे. तो निरालंब आहे, कारणाशिवाय आहे. सागरातल्या मासोळीच्या आतबाहेर पाणी असते, त्याप्रमाणे आपल्या आतबाहेर आनंद आहे. आनंद शोधायचा नाही, तो निर्माणही करायचा नाही. तो फक्त निर्मळ आणि निर्मम किंवा अनासक्त वृत्तीने अनुभवता येतो. तो दाही दिशांना आहे. तो उगवतीचे रंग उधळत येतो आणि मावळतीलाही तसाच रंग उधळत जातो. दिवसा आकाशाचा गाभारा प्रकाशाने भरतो, तर रात्रीच्या काळोखात नक्षत्रांची रांगोळी काढतो. पावसाच्या धारांनी अमृताचा वर्षाव करतो, तर भूगर्भातून मृदगंध उधळीत येतो. पौर्णिमेच्या रात्री सागरावर लाटांचे नृत्य करतो, तर फुलपाखरू होऊन फुलांचं चुंबन घेतो. तो निर्झरात आहे, दवात आहे, लवलवत्या पानात आहे. बालापासून थोरांपर्यंत, आधीपासून अंतापर्यंत सर्वत्र आनंदाचे साम्राज्य आहे. विश्वनिर्मिती आनंदरूप ईश्वराने केली आहे. चांगदेव 65मध्ये या निर्मितीविषयी माऊली म्हणते: सोने सोनेपणा उणे, न येताची झाले लेणे, तेवी न वेचता जग होणे अंगे जया. सोनेपणा कमी न होता सोन्याला अलंकाराचे रूप येते, त्याप्रमाणे हा परमात्मा स्वतःच्या स्थितीला बाध न येता आपल्या अंगाने स्वतःच जग बनतो. खरं तर विश्वातील प्रत्येक कण आनंद सागराचा अंश आहे. ईश्वराचे हे कर्तृत्व फक्त मनुष्यालाच समजेल अशी भगवंताची अपेक्षा आहे. ती रास्त आहे. भगवंताचे ज्ञान होण्यासाठी त्याने मनुष्याला मेंदूसह ज्ञानेंद्रिये आणि कर्मेंद्रिये दिली. त्यामुळे माणूस सर्वत्र आनंदाचा अनुभव घेता घेता आनंदरूपच होईल असे त्याला वाटले. त्याने सागराचा तळ शोधावा, अंतराळ शोधावे, नक्षत्रावर चंद्रावर जावे, दऱ्यात खोऱ्यात जलप्रपातात, अगदी जिथे जिथे ईश्वर आहे ते चराचर शोधावे आणि अंतरात त्याचाच अनुभव घ्यावा. म्हणजे माणसाला कळेल की तो स्वतःच ईश्वर अंश आहे. हे ज्ञान पशु पक्षी किंवा जलचर घेऊ शकणार नाहीत. माणूस जर आनंदरूप आहे, तर तो दुःखाच्या खाईत जन्मोजन्मी का होरपळत आहे? त्याचे कारण त्याचा देहभाव. सर्वव्यापी अविनाश असून तो एकदेशी झाला, स्वार्थी झाला. शिवरूप असून देहसंगतीने जीवदशेला आला.
वासनेत सापडला. षड्रिपूंनी त्याला वेढले. कर्मसिद्धांताचे जड ओझे जन्मोजन्मी सांभाळत मेटाकुटीस आला. विषयांच्या आसक्तीने सम्राट असून लाचार झाला, गुलाम झाला. भिकाऱ्याचे दुर्दैवी जिणे वाट्याला घेऊन आला. आनंद सागरात असून भवसागरात आकंठ बुडाला. याच्यावर उपाय म्हणजे अनासक्ती. आनंद सागरावर आलेले आसक्तीचे शेवाळ गेले की आनंदाचे डोही, आनंद तरंग अशी स्थिती होईल. देहबुद्धी जाईल. देहबुद्धी गेल्यामुळे काळजी, वासना आणि अहंकार जाईल. अनासक्तीने देहबुद्धीचा निर्वंश होईल. गीतेत म्हटलंय, आसक्ती ही नभिष्वंगः परदारा गृहादिषु नित्यं च समचित्तत्वं इष्टानिष्टोपपत्तीषु. माऊली म्हणते, जो देहाविषयी उदास आहे, घर म्हणजे झाडाची सावली मानतो, पडछायेप्रमाणे पत्नी मानतो, धर्मशाळेतील वाटसरूंप्रमाणे संतती मानतो, संपत्तीविषयी उदास असतो आणि नीतिधर्माचे आचरण ठेवून कर्तव्यबुद्धीने प्रपंच करतो, तो खरा ज्ञानाचे अधिष्ठान आहे. सकाळ, दुपार, संध्याकाळ होते, पण त्याप्रमाणे सूर्य 3 होत नाहीत. त्याप्रमाणे सुखदुःखाने मनात भेद होत नाहीत. अशा अनासक्तपणात आनंदाचा वास आहे. म्हणून अनासक्तीने आनंदाचा शोध घेणे हाच परमार्थ होय. श्रीराम समर्थ. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.